नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज एक अशी व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आपल्या या चॅनलवर, ज्याच्यामध्ये प्रत्येक घरात प्रत्येक महिलाचा हा एक नवीन रोजचा प्रॉब्लेम आहे। काय होतं आहे, आपण घरी एवढं स्वच्छता ठेवतो तरी पण लहान झुरळं मोठी झुरळं ही असतातच। ठीक आहे, तर आपण ह्याच्यासाठी काय इलाज केला पाहिजे त्याच्यासाठी मी एक चांगली टिप्स हॅक घेऊन आली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर घरात झुरळ होत असेल तर तुम्ही ते तिथं हे औषध करून तुम्ही ठेवू शकताय। ठीक आहे, ह्याचा तुम्हाला काही जास्त त्रास पण होणार नाही, फक्त एवढंच की तुम्हाला काय करायचं ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या। ठीक आहे, तर ही रेसिपी नाही आहे, ह्याच्यात फक्त तुम्हाला तुमचे घरातले जे प्रॉब्लेम आहेत झुरळाशी रिलेटेड त्याच्यामध्ये काय करायचं ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण काय करायचं, ही जी साखर असते का नाही, ही साखर मोठ्या आकाराची साखर आहे, ती आपण आहे ना मिक्सरमधनं करून घेऊया आणि त्याची पिठी साखर बनवूया। तर अशा पद्धतीने आपली साखर ही तयार होते। ते बघा एकदम पावडरसारखे। तर आपल्याला काय काय लागणार आहे, झुरळ आपल्याला नाहीशी होण्यासाठी काय काय आपल्याला साधन लागणार आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला ही पिठी साखर घ्यायची आहे, बरोबर, दळलेली साखर। घरात तुमच्याकडे जर असेल साखर, पिठी साखर, दळलेली साखर, तर तुम्ही ती घेऊ शकताय, नाहीतर मिक्सर करून तुम्ही ही पिठी साखर बनवू शकताय। तर ठीक आहे, तर हे लागणार। त्याच्यानंतर बेकिंग सोडा आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे बेकिंग सोडा घ्यायचा आहे तुम्हाला 1 चमची। ठीक आहे, आणि जे प्रत्येक घरी असतेच। ठीक आहे, तर तुम्ही हे घेऊ शकताय। आता काय करायचं, सर्वप्रथम एका बाउलमध्ये ही 1 चमची आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आणि ही 1 चमची आपल्याला बेकिंग सोडा। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला साखर का सांगते, कारण की कसं आहे, ह्याच्यामध्ये झुरळांना आहे ना गोड पदार्थ म्हणजे साखरेकडे ते जास्त आकर्षित होतात, बरोबर। तर ते साखरेकडे आकर्षित होण्याकारणाने ते जिथं आपण हे ठेवू औषध ते तिथं जातील आणि हे खाल्ल्यानंतर ते तिथल्या तिथंच मरतील। ठीक आहे, कुठं पण आपण बघितलं तर किचन कट्ट्यावर तर असतातच लहान छोटे झुरळ असतातच, आपण खूप वेळा बघितलं आहे, त्याचं आपण सॉल्युशन पण केलं, पण काही वेळेस ते होत नाही। म्हणून मी तुम्हाला हा जो उपाय सांगितला आहे तो तुम्ही करा। आता ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, आता हे एका वाटीत घ्यायचं, बरोबर। ही वाटी जिथं जास्त झुरळं असतात तिथं हे जाऊन ठेवायचं। ठीक आहे, आता वाटी नसेल, भरपूर भांडी पडतील असं पण तुम्हाला वाटत असेल, तर काय करायचं, हे बघा, ही काड्यापेटी असते का नाही, काड्यापेटीचं बॉक्स, त्याच्यामध्ये ही ठेवून द्यायची। हे बघा, ही अशी पावडर ठेवून द्यायची आणि जिथं जास्त दिसतात तिथं हे औषध तुम्ही ठेवायचं। हे खाल्ल्यानंतर ते तत्काल तिथं मरून जातील। ठीक आहे, खूप अंडी पण असतात, झुरळाचे पिल्ली पण असतात, भरपूर झुरळ एकाच ठिकाणी असतात। कसं आहे, आपण स्वच्छता ठेवून पण काही कारणामुळे हे असतात, त्यामुळे तुम्ही ह्याची अशा पद्धतीने सोय करून बघा, हे हॅक जरूर वापरा। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला अजून जर असं वाटतं की आपण एवढं करून पण होत नसेल, तर तुम्हाला हा जो डिटर्जंट व डिशवॉशर जेलचं सांगितलेलं त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं, आता हे आपण घेतलेलं ह्याच्यामध्ये जेल घालायचं आहे, बस हे मिक्स होस्तोवर आपल्याला जेल घालायचं आहे आणि हे लिक्विड आपल्याला ठेवायचं आहे। कसं आहे, हे लिक्विड जर त्यांनी नुसतं वास घेतलं तरी ते तिथल्या तिथे मरतील,
तर अशा प्रकारे हे तुमचं औषध तयार झालं आहे. ठीक आहे, तुम्ही ही टिप्स जरूर वापरा. भरपूर प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरी आहे, होत असतोय, त्यामुळे आपल्याला कळत नाही की काय करायचं. काही जण DDT पावडर टाकतात, पण DDT पावडर पण चांगली आहे, पण ते कसं आपल्याला परत दुसऱ्या दिवशी आपण झाडू मारतो त्यामुळे ते निघून जातं. तर हे नुसतं एका वाटीत किंवा छोट्या अशा ह्याच्यामध्ये ठेवलं तरी तुम्ही हे चालू शकता. आता हे तुम्ही नाही ठेवू शकत तर तुम्ही जी बॉटल असतात ना आपले मिनरल बॉटल, त्याची जी झाकणं असतात ना त्याच्यात ठेवून पण तुम्ही ठेवू शकताय. ठीक आहे, तर हा उपाय तुम्ही घरी करून बघा. ठीक आहे, आणि जर नष्ट झाले झुरळ कमी झाले तर मला नक्की कमेंट्सद्वारा कळवा. ठीक आहे, असेच किचन्स टिप्स आणि ट्रिक्स आणि हॅकिंग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील ह्यापुढे. ठीक आहे, फक्त मला सांगा की तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी टिप्स सांगितले ती तुम्ही जरूर करून बघा. ठीक आहे, तर आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. श्री स्वामी समर्थ.